रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत व्यंकटेश माडगुळकर यांची एक भावनिक कथा. लग्न. हायस्कूल सुटले आणि 6व्या इयत्तेत शिकणारा भालचंद्र बाहेर पडला. खाली बघून रस्त्याने चालू लागला. इतर मुले दंगा करीत होती, चेष्टा करीत होती, एकमेकांना एकमेकांच्या अंगावर ढकलीत होती, मोठमोठ्याने हसत होती आणि वाळक्या अंगाचा उंच भालचंद्र खाली मान घालून रस्त्याने मुकाट चालला होता. त्याच्या चेहऱ्यावर हसू नव्हते. घरी जाण्याची अधीरता त्याच्या चालण्यात नव्हती. आई बापा वेगळा, माधुकरी मागून शिकणारा दुःखी मुलगा दिसावा तसा दिसणारा भालचंद्र पाय ओढत चालला होता. अंगात रेघारेघांचा धुवट शर्ट होता. खाली खाकी कापडाची अर्धी चड्डी होती. पायात काही नव्हते. धुळीने भरलेल्या रस्त्यावरून तो अनवाणी चालत आपल्या घराकडे येत होता आणि घरी येण्याची अधीरता त्याच्या चालण्यात मुळीच दिसून येत नव्हती. त्याला भूक लागली होती. एका ठिकाणी बसून त्याला बीजगणित करायचे होते आणि तरीही त्याला आपले घर नको वाटत होते. एका जुन्या गल्लीत 8 रुपये भाड्याचे त्याचे घर होते. गुळगुळीत फरशांचा रस्ता असलेल्या बोळात शिरताच बुटकी चौकट होती. तिच्यातून आत गेले की ओल असलेली एक लहान खोली होती. गाद्यांच्या वळकट्या, एक जुनी आराम खुर्ची, विटकरी रंगाची सतरंजी, अभ्राण असलेला तक्क्या, खुंट्यांवरून दांड्यांवरून वाळत घातलेली पातळे, धोतरे, शर्ट अशा वस्तूंनी ही खोली गिचमिडलेली असे. धुरकटलेले फोटो भिंतीवरून लोंबकळत, रंग लावलेल्या कोनाड्या, चतुर्थीला आलेला गणपती तसाच बसून असे. वाण्याच्या दुकानात काम करणारा थोरला भाऊ बंडू रद्दी कागदांचा पसारा करून त्यात पिशव्या डकवीत बसलेला असे. तो त्याचा साईड बिझनेस होता. लहान भाऊ सतरंजीवर पालथा पडून पुस्तक वाचित असे आणि पोस्टात नोकरी करणारे वडील भकास चेहऱ्याने आराम खुर्चीवर पडून असत. लग्नाला आलेल्या आपल्या मोठ्या मुलीचे काय होणार ही काळजी त्यांना सदैव असे. या खोलीतून आत गेले की अंधारे स्वयंपाकघर होते. तिथे नेहमी धूर झालेला असे. भांडीकुंडी, डबडी यांबरोबरच देवाचा देव्हारा, साधू पुरुषांच्या तसबिरी, अंथरुणे, वाळत घातलेले कपडे हा पसारा तिथेही होता. जुने आणि अपुरे पातळ अंगावर नेसून आई तिथे काहीतरी काम करीत असे आणि काम करता करता करुणाष्टके म्हणत असे. गरिबीची काळी सावली सदोदित सारे घर व्यापून असे. असमाधान, चिडाचिड, त्रागा, चिंता यांचा सुळसुळाट घुशी, उंदीर, ढेकणे, डास यांच्या बरोबरीने असे. कधी स्वच्छ खळखळीत हसणे, मनमोकळे बोलणे या घरात होतच नसे. कुणी ना कुणी स्वतःवर वा दुसऱ्यावर चिडलेले असे आणि यामुळेच भालचंद्राला घराची ओढ नव्हती. शाळा सुटल्यावर दुसरीकडे कुठे थांबायला मिळाले तर त्याला हवेच होते, पण तशी जागाही नव्हती. कुड्या आणि असमाधानी वातावरणात लहानाचा मोठा झालेल्या भालचंद्राला अशी जागा निर्माण करणे जमले नव्हते. त्याला कोणीही मित्र नव्हता. मित्राशिवाय, खेळाशिवाय हा पोरगा कसे राहू शकत होता हे आश्चर्यच होते. पण भालूला मित्र नव्हता. त्याला खेळाची आवड नव्हती. किंबहुना त्याला कसलीच आवड नव्हती. कसलाच छंद नव्हता. महत्वाकांक्षा नव्हती. स्वप्ने नव्हती. जे प्राप्त आहे ते ढोर मेहनतीने करीत राहायचे एवढेच त्याला माहीत होते. आणि त्यामुळेच जीवनातील सुखाचे लहान पण सोनेरी कणही त्याच्या कधी हाती आले नव्हते. रस्त्याने घंटा खणखणत टांगे जात होते. मोटारी पळत होत्या. माणसे जात येत होती. दुकानातून सौदे चालले होते. हॉटेलातून रेडिओ वाजत होते. संध्याकाळच्या उत्साहाने शहर गजबजले होते. बायका चांगली पातळी नेसून बाहेर पडल्या होत्या. शाळा कॉलेजातून सुटलेली मुले घोळक्या घोळक्याने घरी परतत होती आणि भालचंद्र रस्त्याच्या कडेकडेने सावकाश चालला होता. मरगळलेल्या मनाने, मरगळल्या शरीराने तो चालत होता. मध्येच तो मान वर करून इकडे तिकडे बघे आणि पुन्हा खाली पाहून चालू लागे. त्याचे कुणाकडेच लक्ष नव्हते आणि त्याच्याकडे कुणी बघत नव्हते. मुख्य रस्ता सोडून भालचंद्र गल्लीत वळला. गुळगुळीत फरशीवरून चालू लागला. बाजूला उघडी गटारे वाहत होती. म्हशीच्या शेणाच्या पोवट्या फरशीवरून ओळीने पडत गेल्या होत्या. 2 लहान पोरे पतंग उडवीत होती. समोरासमोर घरी असलेल्या 2 बायका आपापल्या घराच्या उंबऱ्यावर बसून एकमेकींशी गप्पा मारत होत्या. कोंबड्या हिंडत होत्या. घराशेजारी जातो न जातो तोच भालचंद्राचा 12 वर्षाचा भाऊ पळत आला आणि त्याला आनंदाने सांगू लागला, "अरे दादा, आपल्या ताईचं लग्न ठरलं. खूप श्रीमंत आहे तिचा नवरा. बंगला आहे, मोटार आहे आणि टेलिफोन सुद्धा आहे तिच्याकडं." भालूच्या कपाळाला आठ्या पडल्या.
तो तिरसटून त्याला म्हणाला, अरे रस्त्यावर काय सांगतोस असं? आत तरी जाऊ दे मला. ते पोरग हिरमुसलं आणि भालू घरात शिरला. एकाएकी त्याला घर बदलल्यासारखे वाटले. ते नेहमीसारखे कोंदट, अंधेरे असे वाटले नाही. सर्वत्र ताजेपणा होता, टवटवी होती. गाद्या व्यवस्थित रचलेल्या होत्या. रद्दीच्या पिशव्या करण्याचे सोडून थोरला भाऊ नीट अंथरलेला सतरंजीवर बसून एकाग्रपणाने पंचांग वाचित होता आणि वडील उजळत्या चेहऱ्याने एरझरा घालीत होते. त्यांनी हाताची घडी पाठीमागे घातली होती आणि नुसत्या मळकट गंजी फ्रॉक ऐवजी नेहमी बाहेर जाताना असणारा पांढरा शर्ट तसाच त्यांच्या अंगात होता. भालूला हा बदल आश्चर्यकारक वाटला, विलक्षण वाटला. पुस्तके कोनाड्यात टाकून तो अरुंद जिन्याने वर गेला आणि नेहमी अपुरे पातळ नेसून वावरणारी आई त्याला कपड्यांची जुनी पेटी उघडून घड्या उलगडताना दिसली. कधी काळी समारंभाच्या, लग्नकार्याच्या निमित्ताने घेतलेल्या रंगीत जरीच्या साड्यांच्या घड्या उलगडत आई बसली होती. तिचे केस व्यवस्थित विंचरलेले होते आणि कधी नव्हे तो तिचा चेहरा घासलेल्या भांड्यासारखा लख्ख दिसत होता. घरात अजिबात धूर नव्हता आणि त्या कोऱ्या वस्त्रांचा, अत्तराचा, केवड्याच्या पानांचा सूक्ष्म गंध पेटीतून बाहेर पडून दरवळत होता. भालूने धुळीने मळलेले पाय धुतले. एखाद्या पोराच्या उत्साहाने आई त्याला म्हणाली, अरे मालीचं लग्न ठरलं. नशीब दान ग हा पोरीचं. छान स्थळ मिळालं बघ. नवरा मॅट्रिक झालाय. भालू मध्येच म्हणाला, मला माहीत आहे. त्यांचे बंगले आहेत, मोटारी आहेत. खूप श्रीमंत आहे. मान वळवून आईने त्याला विचारले, तुला कुणी सांगितलं? सांगितलं शंकरनं. वाटेत गाठूनच सांगितलं. आणि म्हातारीच्या लक्षात आले की ज्या बातमीने सारे घर उजळले आहे त्या बातमीचा काहीही परिणाम भालूवर झालेला नाही. त्याला आनंद झालेला नाही, कौतुक वाटले नाही. म्हातारपणी आपल्या वडिलांच्या डोक्यावरचा एक मोठा बोजा उतरला आहे. प्रयत्नपूर्वक आणि मोठा हुंडा देऊनही मिळाले नसते असले मोठे स्थळ आपल्या बहिणीला मिळाले आहे. या घटनेचे या पोराला काहीही वाटत नाही. कपाळाला आठ्या घालून भालूने तिला विचारले, मला भूक लागलीये, काही खायला आहे का? सगळं करायचं आहे आता. करंजा, लाडू, चिवडा सगळं केलं पाहिजे. ते करशील तेव्हा कर ग. पण मला आता काहीतरी हवंय खायला. काही नाही आहे. चहा करून घे हवा असला तर. यावर भालू काही बोलला नाही. जिना उतरून तो खाली गेला आणि कोनाड्यातून पुस्तके काढू लागला. फेऱ्या घालता घालता वडील थांबले आणि त्याला म्हणाले, भालचंद्रपंत, तुमच्या मोठ्या भावाला पत्र लिहा एक मुंबईला. ताईचं लग्न ठरलंय म्हणावं. 2 दिवसांची रजा काढून पुण्याला ये. मुलाच्या बंगल्यातच लग्न होणार आहे. काय समजलं का? म्हाताऱ्याचा आवाज विलक्षण मोकळा होता. झालेला आनंद त्या बोलण्यातून ओसंडत होता. आणि पत्रात लिही, तुम्हाला काही करायला नको म्हणावं. तुझ्या 5 पैशांची अपेक्षा नाही. दोन्ही घरचा खर्च मुलाकडचे करणार आहेत. पत्रिका छापायला सुद्धा तुला 20 रुपये खर्चायला नकोत. नुसता ये आणि अक्षता टाकून जा. हे सांगताना म्हातारा एरझारा घालीत होता आणि हातवारे करीत होता. आपले म्हणणे पटवून देण्यासाठी वाकून एक हात पुढे करीत होता. भालू त्यांना म्हणाला, बंडू लिहील पत्र. मला अल्जेब्रा सोडवायचा आहे. आणि कोपऱ्यात चटई टाकून तो पुस्तक उघडून बसला. पण म्हातारा न रागवता पण आवाज चढवून त्याला म्हणाला, अरे थोडा वेळ राहू दे आता तुझा अभ्यास. ताईचं लग्न उभं राहिलंय. आम्ही आता थकलोय. पुढं होऊन तुम्ही पोरांनीच करायला पाहिजे सगळं. मेहरबानी लेका हो. तुम्हाला पायतानं फाडावी लागली नाहीत. 10,000 रुपये दिले असते तरी असं स्थळ मिळालं नसतं. 3 जणांनी तिन्हीकडून सांगितले तेव्हा भालूला वाटले, हे कसे शक्य आहे? एवढे मोठे स्थळ ताईला एकदम कसे मिळाले? हुंडा नाही, खर्च नाही, असा हा कोण माणूस एकदम तयार झाला? मालू गेले काही दिवस पुण्याला आपल्या मावशीकडे राहत होती. मावशीच्या घरचे बरे होते. तिचा नवरा मोठ्या पगारावर सरकारी नोकरीत होता. पण एवढे बघून तिला असे स्थळ मिळाले? ती माणसे उगीच हुरळली आहेत. हे खरे असणे शक्यच नाही. नुसती बोलणी झाली असतील आणि तेवढ्यावरून ही माणसे हुरळली असतील. असले लग्न निर्विघ्न पार पडणे दुरापास्तच आहे. केवळ अशक्य आहे. मावशीच्या बडेजावाकडे बघून ते तयार झाले असले तर आज ना उद्या त्यांना खरी परिस्थिती कळेल आणि एका सामान्य कुटुंबातील मुलीशी लग्न करायचे तो माणूस ऐनवेळी नाकारील. घराने बरोबरीचे नाही हे एकच कारण त्याला पुरे होईल. पुस्तकातून डोके वर काढून त्याने वर बघितले तेव्हा बंडू पत्र लिहायला बसला होता आणि एकाएकी सामाजिक पातळी उंचावलेला म्हातारा विचारपूर्वक मजकूर सांगत होता. मुलाचे घराणे आपल्याला शोभेल असेच आहे.
घरी नवरा मुलगा हाच करता आणि एकुलता एकही आहे. सासू सासरा ही माणसे सज्जन आहेत. नोकर माणसे बरीच आहेत. परमेश्वराची कृपा म्हणून असले स्थळ आपल्याला मिळत आहे. हा मजकूर ऐकला आणि भालूला राहवले नाही. अगदी थंडपणाने तो पुन्हा म्हणाला, सगळं नक्की झालंय का तात्या? उगीच सर्वांना कळवू नका. लग्न झालं नाही म्हणजे पुन्हा हसू होईल. पोराच्या या विचारण्याने म्हातारा एकदम चिडला आणि पिचक्या आवाजात त्याला म्हणाला, ठरल्याशिवाय कळवायला मी काही मूर्ख नाही. मुहूर्त नक्की झालाय. याद्या करून आलो मी पुण्याला. आणखी काय ठरवायचंय रे? इंग्रजी शिकू लागलास म्हणजे तुलाच तेवढी अक्कल आली आणि आम्ही बेअक्कल काय? तुला लिहायचं नसलं तर लिहू नकोस पत्र, पण मंगल कार्यात अभद्र का बोलतोस? मूर्ख कुठला? भालूने खाली मान घातली, पण त्याला मनोमनी वाटले की हे खोटे आहे. एवढा श्रीमंत माणूस का म्हणून मागणी घालतो? एवढं आपल्या मालीत आहे काय? थोडा रंग उजळ आहे, थोडे रूप बरे आहे, पण मालीपेक्षा सवाई देखण्या अशा कित्येक पोरी लग्नाच्या बाजारात उभ्या असलेल्या आपण पाहिल्या आहे. तिलाच काय सोने लागले आहे. नवरा मुलगा म्हातारा नाही, हे त्याचे दुसरे लग्न नाही, त्याच्यात कुठले व्यंगही नाही. मग असा तरुण, श्रीमंत आणि अव्यंग अशा माणसाला पसंत पडण्यासारखे आपल्या मालीत आहे काय? छे छे, हे सगळे खोटे आहे. हे लग्न होणे शक्यच नाही. अजून विवेक करावा आणि तात्यांनी फार गाजावाजा करू नये. तो त्यांच्या अंगावर येईल, अब्रूपरी अब्रू जाईल आणि लोक म्हणतील, एवढे वय झाले, या म्हाताऱ्याला काही कळायला पाहिजे होते. तात्या, पत्र लिहू नका. दादालाच लिहिता आहात ते एकपरी चालेल, पण इतर पाहुण्यांना, नातेवाईकांना पत्र लिहू नका. अहो, असे घडणे शक्य नाही. माझे ऐका तुम्ही. पण म्हातारा मोठेपणाने सांगत होता. मजकूर ऐकण्यासाठी आई जिन्याशी येऊन उभी राहिली होती. शंकर गुडघे मोडून बसला होता. भाऊ काय लिहितो हे बघत होता. म्हातारा स्पष्ट शब्दात सांगत होता, कसलेही काम असेल तर बाजूला ठेवून अवश्य निघून ये. 11 तारखेला सकाळी 10:10 लग्नाचा मुहूर्त आहे. 11 तारीख जवळ येत होती आणि घरात गडबड घाई चालू होती. 12ही महिने थंड, जड झालेले ते घर विलक्षण चपळ आणि हलते झाले होते. दुकानात कामाला असलेल्या बंडूने उधारीवर काही वस्तू आणल्या होत्या आणि रात्र रात्र जागून आई फराळाचे पदार्थ करीत होती. कुठलीशी एक सोळी म्हातारी बाई तिने मदतीला बोलवली होती आणि ताईचे भाग्य कसे आहे हे ती त्या म्हातारीला पुन्हा पुन्हा सांगत होती. त्यांच्या बोलण्याने रात्री भालूला अभ्यास करता येत नव्हता. 12-1 वाजेपर्यंत झोप येत नव्हती. तात्यांची धावपळ सुरू झाली होती. सगळा खर्च नवरा मुलगा करणार असला तरी आपल्या कमरेला काही रुपये असले पाहिजेत, असा त्यांचा आग्रह होता. कारण लग्न कार्यात वेळ प्रसंग सांगून येत नाही. शिवाय थोडी कापडे चोपडे खरेदी करणे अवश्य होते आणि त्यासाठी पैसे लागणार होते. रोज सकाळी उठून ते कुठेतरी जात आणि दुपारी जेवण वेळ टळून गेल्यावर संतप्त मनाने घरी येत. बायकोला उद्देशून म्हणत, हल्ली काळच चमत्कारिक झाला. कोणी कुणाला मदत करायला तयार होत नाही. पूर्वी लग्न कार्याच्या कामात पैशाशिवाय अडत आहे असं कळल्यावर कुणीही पैसे कर्जाऊ देत आणि आता ओळखीचे लोक सुद्धा चक्क पैसे नाही म्हणून सांगतात. काळच खूप कठीण आलाय. पण अखेर त्यांना कुणीतरी भला माणूस भेटला. कर्जाऊ पैसे मिळाले. त्या दिवशी घरी येऊन त्यांनी बंडूला सांगितले, बंडोपंत, तुम्ही आणि तुमचे दोन्ही भाऊ तयार कपड्याच्या दुकानात जा आणि चांगले सदरे आणा सर्वांना. पॅन्टी आणा. अरे, त्या एवढ्या मोठ्या मंडळीत तुम्ही काय असे फाटक्या कपड्यांनी वावरणार? चला, जा बरं. आणि बंडूपाशी त्यांनी चक्क नोटा दिल्या. त्या खिशात नीट ठेवून बंडू म्हणाला, आणि तात्या, तुम्हाला तुमच्या अंगावर नवं पाहिजे की? पाहिजे तर, पण मी घेईन माझं माझं सावकाश. तात्यांनी असे म्हणता सुंदराबाई वरून डोकावल्या आणि म्हणाल्या, अहो, आपणही जा. मुलांना सोबत घेऊन जा आणि सर्वांनाच एक एक चड्डी आणि सदरा घ्या. धोतर अंगरखा घ्या. असे काय पैसे पडणार आहेत हो? तात्या वर बघून म्हणाले, आणि मग तुम्हालाच का नको बरं? मला आहेत माझी पातळं, मी वापरीन ती. छे छे, ते काही नाही. तुम्हाला पण नवीन पातळ हवंच. तुमचं काम उरका झटझट. सगळे मिळून जाऊ बाजारात. चला, आटपा लवकर. काम उरकले. सर्वजण बाजारात जाण्यासाठी तयार झाले होते. बंडू, शंकर, तात्या, आई आणि नेमका भालू तेवढा बाहेर गेला होता. त्याने कुणाला जातो म्हणून काही सांगितले नाही. केव्हा येईन ते पण सांगितले नाही. अभ्यासाची पुस्तके घेऊन तो बाहेर पडला. तो संध्याकाळ झाली तरी माघारी आलाच नाही. तात्यांची खूप चिडचिड झाली. आरडून ओरडून त्यांनी गोंधळ केला आणि मग ते म्हणाले,
केव्हा यायचे असेल तेव्हा येऊ दे त्याला, आपण सर्व जाऊया आता, असे ठरवून ते घराबाहेर पडले. दुकानात मतभेद झाले. तयार कपडे नीट अंगाला बसेनात. तात्या म्हणाले, थोडे ढगळच कपडे हवेत. सुंदराबाई म्हणाल्या, अंगावर शोभून दिसावेत असे तरी पाहिजेत. बराच वादविवाद झाला आणि तयार कपडे, धोतर जोडी, चड्ड्या, पातळे घेऊन तात्या घरी परत आले. नवे कपडे घेतल्याचे समाधान त्यांना मुळीच मिळाले नाही. कारण कपडे थोडे दिसत होते आणि खिशातले पैसे फारच गेले होते. मुलांचे चेहरे फुलले होते. सुंदराबाई खुशीत होत्या आणि तात्या मात्र गंभीर झाले होते. ते पुन्हा पुन्हा म्हणत होते, माणसाला दुकानात गेलं की भानच राहत नाही. फटकन 200 रुपये नुसते कपड्यात गेले. बाहेर गेलेला भालू रात्री उशिरा घरी परत आला तेव्हा तात्या त्याच्यावर तुटूनच पडले. कुठं गेला होतास रे भाल्या? बाहेर गेलो होतो. शरम नाही वाटत तुला वर तोंड करून बोलायला? तुला सांगितलं होतं ना बाजारात जायचं आहे कपडे आणायला म्हणून. मग न सांगता सवरता बाहेर का गेलास? काही नको मला कपडे. अरे वा, का नकोत? लग्न समारंभात अशा कपड्यांनी वावरून माझे अब्रू का घालवणार आहेस? सगळे नव्या कपड्यात वावरणार आणि तू मात्र असा राहणार होय? गाढवा, लोक काय म्हणतील मला? मला लग्नालाच यायचं नाही. का? का नाही यायचं तुला? ती तुझी बहीण नाही? तुझी कोण लागत नाही ती? आम्ही तुझे कोणी नाही का? मला खूप अभ्यास आहे. वा रे वा, खूप अभ्यास करणारा. माहित आहे काय अक्कल आहे? अभ्यास करतोय. मोठा बॅरिस्टर होणार आहेस अभ्यास करून. मला लग्नाला यायचंच नाही. तुम्हीच जा. तोंडात मारीन उलट बोललास तर. कसा येत नाहीस तेच बघतो. लाथा घालीत नेईन तुला पुण्यापर्यंत. आरडाओरडा फार झाला तेव्हा आई मध्ये पडली आणि भालूच्या हाताला धरून तिने त्याला वर नेले. त्याच्या पाठीवरून हात फिरवून ती त्याला म्हणाली, भालचंद्रा, बाळा, असं रे काय करावं वेड्यासारखं? एकुलती एक बहीण ती. तू लग्नाला आला नाहीस तर तिला काय वाटेल? लोक काय म्हणतील? एकटा का घरी राहणार आहेस तू? सगळी आम्ही तिकडे गोडधोड खाऊ, आनंदात राहू आणि तू एकटा खानावळीत तुकडे मोडणार का इथं? पण भालू काही बोलला नाही. मान हलवून तो म्हणाला, मी येणार नाही. तुम्ही खुशाल जा. मला गरज नाही त्या लग्नाची. पण त्याच वेळी त्याला वाटत होते, आई आपल्याला नेणार. मालीच्या लग्नाला आपल्याला हजर राहावे लागणार. आधुनिक पद्धतीने बांधलेला बंगला शिंगारला होता. रंगीबेरंगी आणि प्रशस्त मांडव घातला होता. खुर्च्या मांडल्या होत्या. गाद्या तक्के मांडले होते. मंगलवाद्ये वाजत होती आणि लोक जमत होते. नवे नवे झकपक कपडे केलेले लोक येत होते. कुणी मोटारीतून, कुणी टांग्यातून येत होते. कुणी सायकलवरून येत होते. श्रीमंत अभ्यंकरांच्या घरी त्यांच्या करत्या मुलाचे लग्न होते आणि विनंतीस मान देऊन मंडळी अगत्याने येत होती. बंगल्यात धावपळ चालली होती. रंगबेरंगी जुळजुळीत साड्या नेसलेल्या, दागिन्यांनी मडलेल्या बायका घाईने इकडे तिकडे जात होत्या. अत्तराचा सुगंध सुटला होता. पंचपक्वान्ने तयार केली जात होती. मंत्र गायले जात होते. लहान मुले हुंदडत होती. गादी तक्क्यांपाशी टेकून रेशमी सदरे घातलेली माणसे विडे चगळत बसली होती. सिगारेटी ओढीत होती. जरीचा रुमाल बांधून आणि पिवळा रेशमी कोट घालून तात्या इकडून तिकडे लगबगीने जात होते. नाकात नथ घातलेल्या सुंदराबाई सुस्नात, सुवस्त्रा अशा आपल्या मुलीच्या भोवती भोवती राहत होत्या. वरचेवर तिचा पदर नीट करीत होत्या. एका प्रशस्त खोलीत पिवळ्या गॅबर्डीनचा सूट घातलेला नवरा मुलगा मित्रांच्या घोळक्यात बसला होता. टिंगल, चेष्टा मस्करी चालली होती. रूपाने देखणा असा तो तरुण मुलगा मोठ्या माणसांना चोरून सिगारेट ओढीत होता. आपण वडीलधाऱ्या माणसांना फार भितो असं नाटक करीत होता. लग्नघटिका जवळ येत होती. मुंबईहून आलेला तात्यांचा मोठा मुलगा उगीचच गोंधळून गेला होता. हे लग्न निर्विघ्नपणे कसं पार पडेल याची काळजी त्याला लागलेली होती. सारखा तो गंभीर होत होता आणि साधी गोष्टही अजजीने बोलत होता. आणि या सगळ्या गर्दीत नेहमीची अर्धी चड्डी आणि रेघारेघांचा शर्ट घातलेला भालू वरच्या मजल्यावर अगदी एका बाजूला एका खोलीत बसून राहिला होता. पाहुणे आलेल्या लोकांच्या पेट्या, बिस्तारे भिंतीच्या कडेला पडले होते. कलाभूत, पानांचे देठ, सिगारेटची थोटके आजूबाजूला पडली होती. वर कुणीही नव्हते. सर्वजण खाली चाललेल्या समारंभात रंगले होते आणि भालू एकटा खिडकीत बसून राहिला होता. त्याला वाटत होते की अरे, हे सारे खरेच आहे. मालीचे लग्न ही सत्य गोष्ट आहे. यात काही खोटे नाही. हा भव्य 3 मजली बंगला खरा आहे. या चकचकीत मोटारी खऱ्या आहेत. या जरीच्या वस्त्रांनी आणि सोन्या मोत्याच्या दागिन्यांनी झळझळणाऱ्या बायका मालीच्या लग्नासाठी जमल्या आहेत.
हे मोठमोठे उत्तम पोशाख केलेले आणि चेहऱ्यावरून सभ्य वाटणारे पुरुष येत आहेत ते या समारंभासाठीच. हा बँड वाजतो आहे, हा सुवास सुटला आहे. तो नवरा मुलगा हातात अंगठ्या घालून बसला आहे. ती माली दागिन्यांनी नटली आहे, आनंदाने फुलली आहे. ती आपल्या स्वतःच्या लग्नासाठीच. त्याला खूप विस्मय वाटला, आश्चर्य वाटले. ही अशक्य अशी गोष्ट शक्य होते आहे याचा त्याला अचंबा वाटला. खाली मंगलाष्टकाचे सूर ऐकू येऊ लागले. गलका वाढला. उशिरा येणाऱ्या मोटारींचे हॉर्न वाजू लागले. उशीर झालेले लोक घाईघाईने बंगल्याच्या पायऱ्या चढू लागले. भालूला एकाएकी आपल्या बहिणीबद्दल खूप तिरस्कार वाटला. त्याला खूप चीड आली. मंगलाष्टकाचे सूर चढत होते. भटजी जोरात ओरडत होते. वाजंत्रीवाले तयार होऊन बसले होते. अक्षतांचा सडा होत होता. अत्तर, गुलाब, हार तुरे वाटण्यासाठी उत्साही मुले अधीर झाली होती. भालूला चीड असह्य आली होती. काल आपल्यासारखी दरिद्री असणारी, आपण खातो तेच खाणारी, आपण वापरतो तेच कपडे वापरणारी ही माली, आपली बहीण, एकाएकी आज खूप श्रीमंत झाली. आज 20 वर्षे जे आपल्या कुटुंबाचे दुःख होते तेच तिचे दुःख होते. जे आपल्या कुटुंबाचे सुख होते तेच तिचे सुख होते. ते आज एकाएकी बदलले. या राजेशाही बंगल्याची, या मोटारीची, या संपत्तीची ती मालकीण झाली. एकाएकी हे वैभव तिला मिळाले. माझे वडील हयातभर कष्ट करीत आले. त्यांना हे वैभव मिळाले नाही. माझा दादा जीवापाड मेहनत करतो आहे, पण अजून महिना 125 पेक्षा जास्ती रुपये त्याला मिळवता आले नाहीत. पुढे पैसे मिळवता येतील अशी आशा नाही. मी जागतो आहे, 8-8 तास वाचतो आहे, तरी मॅट्रिक पुढे शिकायला मिळेल आणि महिना 200 रुपये पगाराची नोकरी मिळेल ही मला आशा सुतराम नाही. आमच्या घरी काल पण दारिद्र्य होते, आज पण आहे आणि उद्या पण राहील. माझ्या वडिलांचा प्रवास गरिबीतच संपेल. माझ्या आईचा शेवट गरिबीतच होईल. आणि माझा मोठा भाऊ, मी आणि माझे धाकटे भाऊ सगळे असाच जन्म घालवतील. आम्हा कुणालाही एकाएकी असे वैभव मिळणे शक्यच नाही. स्वप्नात सुद्धा शक्य नाही. आणि ते या पोरीला मात्र मिळाले. विना कष्ट, विना सायास मिळाले. केवळ ती स्त्री आहे. केवळ तिच्यापाशी देखणेपण आहे म्हणून. भालूचे डोके चढले. त्याचा संताप अनिवार्य झाला. त्याचे रक्त सळसळले. उसळी सरसा तो उठला आणि दडदड जिने उतरीत खाली आला, मांडवात आला. हातात असलेले थोडे तांदूळ साळवीत गर्दी करून उभ्या राहिलेल्या लोकांतून तडक आत घुसला. धक्काबुक्की करीत तो पुढे चालला. टिपेला पोचलेले भटजींचे आवाज एकदम बदलले. मंत्रांची घाई झाली. अक्षतांचा मारा झाला. टाळ्यांचा कडकडाट झाला. मंगलवाद्यांचा गजर झाला. अंतरपाठ दूर झाला. नवरा नवरीने एकमेकांच्या गळ्यात हार घातले आणि रागाने वेडा झालेला, संतापाने पेटलेला भालू मालीजवळ पोचला आणि ओरडला, माले, तू माझी बहीण नाहीस. तू तात्यांची, आईंची मुलगी नाहीस. तुझा आमचा काही संबंध नाही. तुझ्या मोटारी, तुझे बंगले, तुझे दागदागिने, तुझे वैभव, तुझे सुख याची मला मुळीच किंमत नाही, मुळीच नाही. आणि गोंधळलेल्या बहिणीला डावलून गलक्यात त्याचे शब्द ऐकू न गेलेल्या पण त्याच्या चमत्कारिक कृतीने भांबवलेल्या बायकांच्या घोळक्यांतून घुसत धक्काबुक्की करीत तो विलक्षण पोरगा बाहेर पडला. त्या समारंभापासून, त्या मांडवापासून दूर गेला. हम रस्त्याला लागून पार दिसेनासा झाला.